तर नमस्कार मित्रांनो, फायनली आम्ही आता वासोटा सॉरी माय मिस्टेक, आम्ही वासोटा ट्रेकिंगला आलेलो आहोत. आणि त्याच्यासाठी पहिले इथं कॅम्पिंग करावी लागते. सो त्या कॅम्पिंगमध्ये आम्ही इथं थांबलोय. सो आज इथं मी आणि साहिल शेअर आम्ही एक टेंट शेअर करतोय. आणि आमच्या बाजूच्या साईडला गावडे सर, साईराज आणि सार्थक असे तिघ जण टेंट शेअर करतायत. आणि वासोटाचं पुढचं बाकीचं ट्रेक कसं असेल मी तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, कारण की प्रॉब्लेम खूप आहे. इथं चार्जिंगला पोर्ट नाही आहे, मोबाईलमध्ये चार्जिंग अजिबात नाही आहे. तर आपण बघूयात आपला ट्रेक कसा होते. बाकीचे काही अपडेट्स असेल तुम्हाला देत राहणार. थँक्यू सो मच अँड गुड नाईट. सो गुड मॉर्निंग द पीपल ऑफ माय चॅनल. अँड सो फायनली वी आर गोइंग टू स्टार्ट अवर ट्रेक टू द वासोटा. अँड आता सर्व बऱ्यापैकी झालेलं आहे. आम्ही व्यवस्थित नाश्ता सुद्धा केला. नाश्ता केल्यानंतर आता अयो हा बघा कसा आला पटकन. सो आता नाश्ता सुद्धा केला आणि सरांनी नेहमीप्रमाणे आमचं नेतृत्व करायला सुरुवात केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे आमची 5 जणांची गँग. साई सर ते इथं आहेस. सो आहे आणि बाकीचे पण सवंगडी आहेत आमचे. हळूहळू आमची ओळख होऊन जाणार आता लगेच 0 मिनिटात. सो चला अपडेट देत राहतो तुम्हाला. आता कोण पडलं व्हिडिओ नाही आलं पण तो नेमकं वाचला थोडक्यात. हो थांबा, तिथंच थांबा. काय संबंध कसला बोट पकडा. सो आता फायनली ही आमची आहे धूमकेतू, इन शॉर्ट आमची बोट. आता हे आपले दादा यांनी आमचं सगळं नियोजन केलं. हाय करा तुम्ही इंस्टा युट्यूबला, तुम्हाला एकदम व्हायरल करतो मी. आता ही आपली बोट आहे. लगेच आता आपण आपला ट्रेक सुरुवात करणार आणि फुल धिंगाणा घालणार आहे. आता डायरेक्ट पोहोच जाणार मी, बघा तुम्ही. पहिले आता लगेच काका स्टार्टर मारणार आहेत. सर्वांनी आपलं नेतृत्व केलेलं आहे आणि टोटल 17 मेंबरची आमची बोट तयार झालेली आहे. स्टार्टर मारलंय काकाने, आता नाही सुट्टी. आता बघा धिंगाणा नुसता. ती सुरुवात झालेली आहे आमची, तुम्ही बघू शकता. आणि ही आपली आहे पूर्ण गँगवर अख्खेच्या अख्खे आपल्या 17 मेंबरची गँग आहे. आणि हे मी तुमचं सगळ्यांना नेतृत्व करणार. वन अँड ओनली प्रशांत भाऊ. मला फोटो काढायचा. मुद्दामून चालले का सगळे फायनली गाईस तुम्ही बघू शकता द 54 फिटनेस क्लबची टीम #वासोटा द व्हाईट. आम्ही फुल धिंगाणा इथं घालतोय. धिंगाणा इथं आम्ही घालतोय आणि फुल मजा आम्ही इथं करतोय. एक नंबर मजा येते. मागची बोट बघा, त्या बोटला आम्ही ओव्हरटेक सुद्धा केलंय. आणि अशा 3-4 बोट्स आम्ही मागं सोडल्यात. आमची बोट म्हणजे धूम 5 ची बोट आहे. एक नंबर मजा येते. आणि निसर्ग तुम्ही बघू शकता, एक नंबर क्वालिटी विषय. बघा कसं आहे. डोंगर बघा. ओ माय गुडनेस. तो फायनली बघू शकता हे दुसरी बस आहे. या दुसऱ्या बसला पण सो फायनली बघू शकता यांना पण आम्ही ओव्हरटेक केलंय. आता अशा 4 बस आम्ही ओव्हरटेक करून आलोय. ओव्हरटेक कमल काका, कमल काका कमल. काकाला काही फरक पडत नाहीये, तर बघू शकता तुम्ही. फायनली आता ट्रेक सुरू झालाय. आणि आता आम्ही वासोटा जंगल ट्रेकला सुरुवात केलेली आहे. आणि आमचे सरांनी नेहमीप्रमाणे आमचं आता नेतृत्व करायला सुरुवात केलेली आहे. सो दिस इज अवर गँग, द वासोटा गँग, द 54 फिटनेस द गँग. ते एकदम क्वालिटी चेकिंग सुरू आहे. जेवढे प्लास्टिकची बॅग्स आणि जे काही प्लास्टिक पदार्थ तुम्ही वर नेताय तेवढंच खाली पण आणायचं आहे. स्वच्छता इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो फायनली आता ट्रेक सुरू झालाय. अँड दिस इज द मेन एंट्रन्स गेट. तो आता इथे ट्रेक सुरू झालेला आहे. अँड दिस इज द एंट्रन्स गेट. अँड काकाजवळ थोडंसं 500 रुपये वाद झाला आमचा. त्यांना ऑनलाईन करणार होता वर गेल्यावर. तर आता हे बघा मारुती मंदिर, इथून हा ट्रेकची सुरुवात होतीये. जंगल सुरक्षित ठेवा. पण या ट्रेकचं एक वैशिष्ट्य मला असं वाटतं की तर स्वच्छता फार चांगली आहे आणि ते असायला पण पाहिजे. आणि प्रत्येक गडावर असावी हीच आमची सदैव इच्छा. बघूया दादा कसा होणार आहे ट्रेक. लयच गर्दी यार. गर्दी नाही, तो ग्रुप आहे. ट्रॉफिक तर होतं जरा निवांत झाला आता. सगळं ओके आहे, फक्त वास असले घाण येतो इथं.
काय तुझ्यासाठी आणली बाळा का माझ्यासाठी आणली? नजारा बघू शकता, मारुती मंदिर आहे. नजारा तुम्ही बघू शकता. आणि एकच नंबर विषय. वा 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 वा. शूटिंग बिटिंग होईल इथे एखादी खास. नो पण छान आहे मंदिर. ओ माय गुडनेस. साहिल सर व्हिडिओ काढत नाही एवढं लक्षात घ्या. उभे काय विषय. माय गॉड, मजा तर फार येते. तर आता एका झाडावर मी झोपलेला आहे. बॅलन्स बघू शकता तुम्ही, एक नंबर क्वालिटी विषय. बाकीची गँग जी आहे ती येते आहे, म्हणून मी जरा आनंद घेतोय. काय, कारण की नेतृत्व करायची आपल्याला सवय आहेच नेहमी. सो तो विषय नाही, येत आहेत बाकीची गँग हळूहळू हळूहळू. असा विषय आहे तो. चला वळूया पुढं. अप्रतिम मजा येते, खरं सांगतो. याच्यासारखा ट्रेक आम्ही बघितलाच नाही. मागं पण बघा खूप खूप सारे लोक आहेत. हे बघा खूप सारे लोक आहेत, हे कंटिन्यू येतात आपल्यासोबत. आणि ते झाल्यानंतर मी इथं नेतृत्व करतोय आणि इकडे पण बाकीची अख्खी गँग वॉर आहे. ओके चले. आता ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, आली ती वेळ. द वन अँड ओनली वासोटा. आमचे नेतृत्व करता बघा कसं त्यांना नेतृत्व धरलंय आणि पुढे पुढे चालले. चला. ओ माय गुडनेस, लेट्स गो. सो आता फायनली आम्ही दुसऱ्या पायथ्याशी आलोय. वासोटा दुसरा पायथा म्हणण्यात हरकत नाही आहे तशी, असं मला वाटतं. मला पण माहित नाही, मी अंदाजे फेकतोय. नाही, मी असं म्हणतोय की असू शकतं, बोलू शकतो. काही सेकंड टाइमच नाव दिसलंय ना आता. अजून मला वाटतं 8-10 किलोमीटर बाकी असेल. सो ती नदी जिथून आम्ही आलो होतो. आता व्हिडिओमध्ये धुक्याच्या वेळेनं जास्त मला दिसत नसेल धुक्यामुळं. ती अख्खी ती नदी आम्ही क्रॉस करून आलो आणि तिथून अख्खा जंगल ट्रेक क्रॉस करत 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 इथं पोहोचलोय. आता अजून भरपूर बाकी आहे त्याचं. रेंज आली. साहिल सर, हा रेंज आली. आली आहे का? कुठलं आहे सिम, कोणतं आहे? आमच्या गावात. आम्हाला हॉटस्पॉट देता का? या वरती आहे, थोड्या वेळाने देऊ. चला 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 वऱ्या पटपट. पल्ला बघितला का केवढा पार केला आपण? एक नंबर वाटते. माणसाच्या लिमिटच्या पलीकडे जातोय आम्ही. ओ वरी पल्ला बघा केवढा पार केलाय बघा. वाह वाह वाह. ते बघा, ती अख्खी नदी क्रॉस करून आम्ही आलो आणि इथून असं 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 अख्खे जंगल क्रॉस करून आम्ही या रस्त्याने आम्ही इथं आलो. केवढा मोठा पल्ला आहे. वाह, ओ माय गुडनेस. आजपर्यंत आम्ही जवळजवळ 8 ते 10 ट्रेक केले. बट आय थिंक वासोटा खरंच खूप सुंदर आहे आणि स्वच्छ आहे. सगळ्यात मेन गोष्ट हे आहे, कारण की इथं जे आहे ते आर्मीवाले वगैरे होते बाहेर आणि त्यांनी खूप चांगली काळजी घेतली. आणि जाताना किती प्लॅस्टिक आहे बॅगेत, प्रत्येकाची बॅग चेक केली आणि त्याच्यानंतर लिहून घेतलं की या नंबरच्या बोटमध्ये एवढे लोक आले आणि त्यांच्या बॅगमध्ये एवढ्या एवढ्या गोष्टी आहेत. आणि जाताना पण तेवढं दाखवायचं, नाही तर 500 रुपये फाईन आहे, थोडंसं जरी कमी असलं तर. सो ही चांगली गोष्ट आहे, यांना स्वच्छता राहते. आणि खरंच वासोटा इज ग्रेट. तसं जर बघितलं तर वासोटाचा इतिहास खूप मस्त आहे. याला व्याघ्रगड सुद्धा म्हणतात. महाराजांनी हा गड जिंकला होता आणि महाराज इथं काय करायचे, जे कोणी गुन्हेगार होते, कैदी होते, त्यांना इथं तुरुंगात ठेवण्यासाठी महाराजांनी हा गड जिंकला होता. आणि खरंच महाराजांची दूरदृष्टी खूपच कमालीची होती, कारण त्यावेळेला अशा ठिकाणी कैदींना आणणं, जिथं आपण स्वतः येऊ शकत नाही तिथं कैदींना आणून ठेवणं हे खरंच खूप मोठी गोष्ट होती. कारण की आपणच इथे येऊ शकत नाही, त्यांना आणणं, त्यांना सोडवण्याचं तर अशक्यच आहे. महाराजांची दूरदृष्टी म्हणजे खरंच आपण त्यांच्या मुकाबले काहीच नाही. आपलं अख्खं आयुष्य जरी पालटलं तरी आपण काही नाही करू शकत. पाणी मिळेल का मला थोडं? सर हा पट्टा एवढा आहे का? कसं बाई कंटिन्यू असे फक्त मध्ये जरा. सो आता फायनली इथं थोडी थोडी नेटवर्क आलेलं आहे. आता कालपासून आम्हाला नेटवर्क नव्हतं,
इथं फक्त तीच सिम चालते जे बाजूला सुद्धा नाही लागत, म्हणजेच BSNL बाजूला सुद्धा नाही लागत. आणि तुम्ही नजारा बघू शकता. ओ माय गुडनेस, ओ माय गॉड, ओ माय गॉड. आमचे कलाकार बघा कुठपर्यंत गेले. खूप मजा येते. तर फायनली आम्ही आता बऱ्यापैकी ट्रेक सुरुवात करायला सुरू केली. आता खरा ट्रेक मला वाटतं सुरू झाला. हा रिपीट करा. काय विषय? ट्रेकची सुरुवात केली. ट्रेक चालायला बरं. ओ माय गॉड, मंदिर वगैरे कसलं भारी आहे बघू शकता. वा वा वा. ओ माय गुडनेस, काय सुंदरता आहे. वा 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 वा. सायराज सर पण एकदम भारी आनंद घेतात. वा क्या बात आहे. कसं वाटतंय? भारी. आता हे कलाकृती एक्झॅक्टली काय मला कळत तर नाही आहे, पण याला बघून असं वाटतंय की इथं मला वाटतंय काहीतरी हे जे आहे ह्याच्या आतमधून असं गोल घुमत असेल. मला वाटते हे जे धान्य वगैरे, नाही धान्य बारीक करण्यासाठी नाही, कशासाठी असू शकते? धान्यासाठी का? कसं काय धान्य बारीक होत असेल का याच्यात? पिसण्यासाठी असू शकतं बहुतेक, कारण की स्ट्रक्चर बघू शकता. आता हे याच्यामध्ये घडलं, आता हे किती वर्षापूर्वी आपल्याला माहित तर नाहीये, पण हे मला तसंच वाटते गिरण टाईप पद्धतीनं. आता आपण इकडे जाऊया, तो इको पॉइंट जो आहे तिथं बघू. आपल्या पुढे पोर आज देख रहे हो गर्दी देख रहे हो वासोटा पे. बघा हे केवढी गर्दी आहे. बापा बापा बापा. पण आहे यार बघण्याजोगता तर आहे वासोटा. ओ बघा टॅग करा साई सर. हा देतो. हे बघा पाण्याचं टाक एक आणि हे 2 आणि हॉटस्पॉट पण द्या. पाहू शकतो काय? लय खराब आहे. सो फायनली आता आम्ही आलोय वासोटा किल्ल्याच्या इको पॉइंटला. वा 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 वा. खरं सांगतो सह्याद्री सारखी सुंदरता कुठंच नाही आहे. आणि इथं जे आहे तिथं सरडा भाऊ पण अवेलेबल आहेत. हे बघू शकता तुम्ही सरडा आणि सायराज. ओ माय गुडनेस. आई शपथ. कोण पडलं ना सर? पडलं डायरेक्ट मरल ना ऑन स्पॉट डेट. आई शपथ. आई शपथ. अरे काय हे काय हे केवढं. आई शपथ. म्हणून आले दरी पाहिजे. बापरे 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 बापरे. आय एम बेस्ट. येतोय आवाज येतोय. असं वाटतं माझं जोरसे अजून जोरात, अजून जोरात. थोडं मागे थांबा फक्त. भारी येते. असं वाटतं की मी जे बोलतोय ते कोणीतरी परत रिपीट करतोय. तसं मजा तर खूप येते आणि नियोजन तसं इथं क्वालिटी आहे आणि अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी आहे. बघू शकता फुल धिंगाणा क्वालिटी विषय. काय करायचं? बॅगेत टाकते. सुंदरता खूप आहे पण सह्याद्रीला तोड नाही. म्हणजे मोबाईल मध्ये नाही दिसू शकत ते मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतोय. आणि तुम्हाला जर बघायचं असेल, अनुभवायचं असेल तर ऑब्व्हियसली वासोटाला यावं लागेल.
घरी बसल्या बसल्या काही नाही व्हायचं. गेला की विषय संपला. शोधून पण विचार बी करू नका. डायरेक्ट हिसक्यावर डुम डुम डुम. बता मैं तुझे लिंक भेजूंगा. घेऊ ना भाई विषय. हाय हाय गाईज हाय. यो सरने शॉर्टकट आणला लगेच. सर लगा लयच डेंजर आहेत आमचे. डायरेक्ट शॉर्टकट हानी त्या. अयो तिथूनच रस्ता होता रे. सरांमुळे स्कॅम झाला. सर काय करता हो? कोणाचं मंदिर आहे? महादेवांचं मंदिर आहे. एवढं सारे लोक काहीतरी बघतात म्हणलं. काहीतरी विषय असेल ना. तो काय इथं पण एवढं नाही मारत. तिकडं कसं गावा कसं काय जाणार डोकं तुझं? डोकं तिकडं कसं काय जाणार? असं आहे भाई. कमाल आहे. म्हणजे अख्ख्या जंगलाच्या वर एवढं कसं काय बांधलं असेल? हा तर एक मोठा प्रश्न आहेच. पण दुसरा रस्ताच नाही आहे हो कुठं. हा सर. हा एक डोंगर. हा 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 तो त्या पुढचा 4 लाईन दिसत आहे सारखे. हो. ते जरा वैशिष्ट्य आहे, सांगा ना जरा तेवढं. काय ती सुंदरता आहे वासोटाची. एकच नंबर. अख्खं जंगल आणि जंगलमध्ये मग नंतर पूर्ण पहाड आणि पहाडावर वासोटा. वाव. चालतं हे ना लागण तसं काढून पूर्ण चालतं. सो फायनली आता आमचा पूर्ण ऑलमोस्ट वासोटाचा पूर्ण ट्रेक झालेला आहे. आणि आता आम्ही बसलोय पेट पूजा करायला. लहानपणी जेव्हा सहल करायचो तेव्हा असं बसत होतो. आज बऱ्याच वर्षांनी असं बसायला मिळतंय. सो या मजा तर येते आम्हाला. आणि यू ऑल मिस्ड इट. तेवढं का ना. सो फायनली आता आम्ही अख्खा मसूर आणि 10-12 पोळ्या 20-30 पोळ्या हाणल्यात. आणि आमचं सक्सेसफुली जेवण पार पडलं. छान होतं. मजा आली. असं पण एक नवीन अनुभव आयुष्यातला. आणि आता फायनली आम्ही जातोय आमच्या घराकडं म्हणजे बोटीकडं. आता मी उतरायला सुरुवात करतो. आता टाइम झालेला आहे 12ला 10 मिनिटं कमी. बघूयात किती मिनिटात उतरू शकतो आपण. दिसेल आता आमचा फिटनेस आम्हा स्वतःला. गर्दी कमीच दिसतीये है ना. कमीच आहे. ठीक आहे. तरी किल्लाच तसा आहे. लोक तर येणारच. सो आता आम्ही फायनली आता आम्हाला 40 ते 45 मिनिटं झाले ट्रेक उतरून. आणि खूप मजा येत होती. आणि इथं आम्हाला हा थोडासा काय म्हणतात त्याला नदी दिसली आहे. आणि मला असं कळलं की खूप स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे. तर मी टेस्ट करतोय. हा फिल्टर सुद्धा फेल आहे पुढं. एक नंबर. हा खरंच लय गोड पाणी आहे. हा काढलं. आता 1 वाजला. सो फायनली 1 तास 8 मिनिटं 1 तास 8 मिनिट बरोबर. सो फायनली आता आम्ही त्या ठिकाणी आलोय जिथून आम्ही सुरुवात केलेली होती. आणि अशा रीतीने आमचा सक्सेसफुली वासोटा ट्रेक हा कम्प्लीट झालेला आहे. पण ब्लॉग आपला इथं संपत नाही. आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि या पोर्टबद्दल पण भरपूर माहिती द्यायची आहे जी मी तुम्हाला आता लवकरात लवकर देणार आहेच. बट द ट्रेक वॉज एक नंबर. फायनली इथं आता आम्ही जे सामान वर नेलं होतं ते परत सामान आता चेक झालंय. आणि आम्ही एक पण वस्तू वर ठेवलेली नाही आहे. सक्सेसफुल रित्यापर्यंत आम्ही सगळेजण खाली आणलेलं आहे. आता ही आमची 54 वासोटाची गँग. आणि हा मी आणि बाकीचे आहेत. आता बोटने आम्ही निघणार आता. सर एक नंबर. सो फायनली आता आम्ही आमच्या धूमकेतू जवळ आलेलो आहोत. आमचं धूमकेतू बघू शकता तुम्ही. आणि आता आम्ही लगेच निघणार आमच्या धूमकेतूत. झालं. चला चला काय विषय हे आपलीच आहे ना. तेच तर म्हटलो असा विषय आहे तो. चला फायनली आता बसलोय आम्ही आमच्या धूमकेतूत बोट मध्ये. काकांना घेतलंय नेतृत्व. आम्ही बाकीचे ऍज युजल गँग जे होतो तेच आता परत बसलोय. आता आम्ही जातोय आमच्या टेंट कडं आणि तिथून आमच्या घरच्या साईडला. चला तिथं होतो आम्ही. तिथं कुठं तिथून आम्ही आलो परत आमच्या बोटकडं.
आता आम्ही जातोय आमच्या घराकडं. ते अख्खं फिरून आलोय आम्ही, ते डोंगरवरचे अख्खा फोर्ट बघून आलोय आम्ही. सो फायनली आता आमचं पूर्ण सक्सेसफुल ट्रेक झालेला आहे. अँड नाव आता आम्ही निघालो आमच्या घराकडं. आणि बाकीचे अपडेट्स आता तुम्हाला मध्ये देणार आम्ही. ठीक आहे, चलो. सो फायनली आता आम्ही आलो इथे जरासं नाश्ता करायला. सार्थकला जो बघा घेऊन यायचे, सॉरी साईराजला. सो आता आम्ही मस्त पैकी नाश्ता करणार. साहिल सरांनी आता गाडी थांबवली. नमस्ते भैया. नमस्कार. सब व्यवस्थित. बस बस बस. ओके, सो अभी हम ऑर्डर देंगे, कुछ तो खाएंगे फर्स्ट क्लास. क्या आपके पास? सो यस, अशा पद्धतीनं फायनली आमचा वसोटा जो ट्रेक आहे हा फायनली कम्प्लीट झालेला आहे. आणि खरं सांगतो खूप मजा आली. खूप काही शूट करायचं होतं, बट जस्ट बिकॉज ऑफ मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती, सो त्याच्यामुळे मला जास्त शूट नाही करता आलं. बट येस, दोज हू आर प्लॅनिंग फॉर वसोटा, प्लीज गो अँड एन्जॉय.